राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत कार्यरत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियमित जागेवर समायोजन करा अशा प्रमुख मागणीसह महाराष्ट्र राज्य आरोग्य अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समितीच्या वतीने गेली 10 दिवसापासून काम बंद ठेवून सांगलीच्या जिल्हा परिषदेच्या समोर ठिय्या आंदोलन केले जात आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत कार्यरत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नियमित जागेवर समायोजन करा। जोपर्यंत समायोजन होत नाही तोपर्यंत नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व भत्ते लागू करा। ESIC ग्रॅज्युएटीसह इतर लाभ द्यावेत। मानधनात 15% वाढ करावी आदी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले। गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या लढ्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने मंगळवारी 19 ऑगस्ट पासून महाराष्ट्र राज्य आरोग्य अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समितीच्या वतीने काम बंद ठेवून जिल्हा परिषदेच्या समोर ठिय्या आंदोलन सुरू केले। या आंदोलनाचा आज 10वा दिवस असून जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, उलट आंदोलन अधिक तीव्र करू अशी भूमिका समितीने मांडली। सेविका सांगली जिल्ह्यातून बोलते। आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये गेली 25 वर्ष झालं 2005 पासून आम्ही कार्यरत आहोत। आम्ही वारंवार शासनाला सांगूनही आमचं समायोजन नाही। आमच्यामध्ये सर्व कॅडरची लोक आहेत, त्यामध्ये आम्ही आरोग्य सेविका आहोत, कंत्राटी TBचे कर्मचारी आहेत, त्याचबरोबर डाटा ऑपरेटर आहेत, सर्व म्हणजे एक्सरे टेक्निशियन आहेत, RBSK शालेय आरोग्याचे कर्मचारी आहेत, SDH आहोत, असे सर्व विभागाची लोक आम्ही एकत्र आहोत। शासनाला आम्ही 37 दिवस गेल्या वेळी संप केला होता, त्यावेळी शासनाने 16 महिने झालं आम्हाला एक GR दिला की तुमचं सेवेत समायोजन करतो। 16 महिने झालं असूनही आम्हाला शासन सेवेत समायोजन करून घेत नाही। वारंवार आम्हाला कोणत्याही गोष्टीचं भूलथापा देऊन आम्हाला परत पाठवलं जात आहे। आम्ही पुरासारख्या परिस्थितीत आम्ही 4 दिवस झालं काम केलं, अशा वेळेला आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांची मस्टरला सही केली नाही किंवा कोणताही आम्हाला पगाराचा मोबदला दिला जाणार नाही। आम्ही एक सेवा म्हणून तिथं सेवा बजावली। कोविडसारख्या काळातही आम्ही खूप चांगल्या प्रकारे काम केलं। कोविडसारख्या काळातही काम करून आमच्या काही महिला असतात, महिला कर्मचारी असतात किंवा बंधू असतात, ह्या म्हणजे कर्करोगासारख्या आजाराने गेली, काही ॲक्सिडेंटने गेली। आम्हाला कोणत्याही प्रकारचं विमा संरक्षण नाही, कुठल्याही सेवा दिल्या जात नाहीत। कुठलेही गृह कर्ज असले किंवा आम्हाला कोणतंही कर्ज मिळत नाही। आमची खूप म्हणजे कुचंबना चालू आहे। शासनाने आता शेवटचा एल्गार आमचा समजावा। आम्हाला जर ह्यामध्ये शासनाने जर सेवेत समायोजन घेतलं नाही, आज आम्ही 10 दिवस झाला इथं उपोषणाला आहोत, तरी शासनाने आमची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही। तर ही दखल जर घेतली नाही तर आम्ही पुढच्या